रोहिणी नक्षत्रात राज्यात मान्सूनपूर्व पाऊस जोर धरेल का? नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल. आज आपण पाहूयात की रोहिणी नक्षत्रात राज्यात हवामान कसं राहील. तर रोहिणी नक्षत्राचे पहिले काही दिवस निघून गेलेत. आज 28 तारीख आहे आणि मान्सूनची सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर मान्सून या ठिकाणी अरबी समुद्र आणि बंगाल उपसागरातील काही भागांपर्यंतच पुढे सरकला आहे. आणि हवामान विभागाने जो आज त्यांचा लांब पल्ल्याचा अंदाज दिला, यात त्यांनी असं सांगितलं, की हा जो काही येणारा आठवडा आहे, म्हणजे या गुरुवारपासून ते पुढच्या गुरुवारपर्यंत मान्सून दक्षिण भारताच्या एकदम दक्षिणेकडील टोकापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. म्हणजे साधारणतः मान्सून आता या आठवड्यात त्या ठिकाणी पोहोचेल असं सांगतायत. आणि मॉडेल्सनुसार जर पाहिलं, तर साधारणतः 3 किंवा 4 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये पोहोचू शकतो असं दिसतंय. यामध्ये अजून थोडेफार बदल सुद्धा होऊ शकतात. त्याच्या अपडेट्स आपण येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच देऊ. आणि तिथून पुढे दुसऱ्या आठवड्यातही मान्सून दक्षिण भारतातील काही भागांपर्यंत अजून पुढच्या आठवड्यात म्हणजे पुढचा जो गुरुवार असेल 4 जून नंतरचा 4 ते 11 जूनपर्यंत मान्सून दक्षिण भारतातील अजून काही भागांकडे मजल मारेल किंवा पुढे सरकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. दरम्यानच्या काळात हा जो आपला अरबी समुद्र आहे, या ठिकाणी दुसऱ्या आठवड्यात 7-8 तारखेच्या आसपास चक्राकार वारे बनण्याची शक्यता कर्नाटक किंवा महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या आसपासच्या भागांमध्ये दिसते. असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि जर ही सिस्टीम झाली, तर इकडे दक्षिणेकडे पाऊस वाढेल आणि याचा काहीसा प्रभाव आपल्या महाराष्ट्राकडे सुद्धा काही प्रमाणात पाहायला मिळेल. सध्या हिमालयन क्षेत्रावरती एक पश्चिमी आवर्त आलाय. उत्तरेकडील भारतामध्ये चांगला पाऊस होणार आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बसतील. त्याच्या प्रभावाने राज्यातही वातावरणात बदल अपेक्षित आहेत आणि सध्या आज 28 तारखेला विदर्भात, खास करून पूर्व विदर्भाच्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. आणि आत्ता जर आपण पाहिलं, की हवामान विभागाने जो अंदाज दिला, त्यात 28 मे ते 4 जून दरम्यान हा जो पहिला आठवडा आहे, यात हवामान विभागाच्या अपडेटनुसार कोकण, गोवा, बेळगावचा काही भाग आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटाच्या आसपासचे भाग, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, त्यानंतर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावतीचे काही भाग, या ठिकाणी हवामान विभागाच्या या मॉडेलनुसार काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता दिसते. पण हे मॉडेल राज्याच्या इतर ठिकाणी पाऊस दाखवत नाही. आणि सरासरीच्या तुलनेत जर पाहिलं, तर उत्तरेकडे हा जो आठवडा असतो, या आठवड्यात विशेष जास्त पाऊस होत नसतो आणि त्याच्या तुलनेत पाऊस दाखवतो. त्यामुळे नाशिक, धुळे, त्यानंतर नंदुरबारचे काही भाग असतील, त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, मुंबई, ठाणे, पालघरच्या आसपासच्या भागांमध्ये हे मॉडेल थोडंसं जास्त पाऊस होईल असं दाखवतंय. पण इकडे दक्षिणेकडे या काळात चांगला पाऊस असतो. पण दक्षिण मध्य महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही पाहू शकता, की थोडासा पिवळसर रंग दिसतोय. म्हणजे या ठिकाणी सरासरीहून कमी पावसाचा अंदाज या मॉडेलनुसार आहे. माझा काय अंदाज आहे रोहिणी नक्षत्राच्या राहिलेल्या दिवसासाठी, तो सुद्धा मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यानंतर दुसऱ्या आठवड्यात जर पाहिलं, तर मॉडेलनुसार दिसतंय, की कोकणात आणि गोव्याच्या भागांमध्ये पावसाचा जोर काहीसा वाढेल. मध्य महाराष्ट्रातही चांगले सरी बरसतील. मराठवाडा आणि विदर्भातही काही प्रमाणात पावसाच्या सरी बरसतील. आणि सरासरीच्या तुलनेचा नकाशा पाहिला, तर 4 जून ते 11 जून या कालावधीमध्ये कोकणातील काही भागांमध्ये थोडासा चांगला पाऊस होऊ शकतो, खास करून किनारपट्टीचे भाग. त्यानंतर नाशिकपासून अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये हे मॉडेल थोडासा चांगला पाऊस दाखवतंय. पण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी कमी पाऊस, विदर्भात सरासरीच्या आसपास पाऊस राहण्याची शक्यता या मॉडेलनुसार दिसते. आणि हे जे काही मॉडेल आहे, याचा अंदाज येत्या काळामध्ये बदलण्याची शक्यता सुद्धा आहे. म्हणजे पुढच्या आठवड्यात जर नवीन अंदाज आला, तर अजून चित्र वेगळं राहण्याची शक्यता आहे. आणि माझा जर तुम्ही अंदाज विचारसाल, तर हा अंदाज वैयक्तिक आहे. शेती नियोजनासाठी तुम्ही हवामान विभागाचे, कृषी विभागाचे अंदाज पहा. तर साधारणतः 30 तारखेपर्यंत राज्यात स्थानिक अपवाद वगळता विशेष पावसाची शक्यता नाही. 30 मे नंतर राज्यात वातावरण थोडंसं बदलेल. म्हणजे 31 तारखेच्या आसपास पासून उत्तर महाराष्ट्राचे काही भाग किंवा मध्य महाराष्ट्राचे काही भाग, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी सार्वत्रिक नाही, अजूनही सार्वत्रिक पाऊस नाही. मात्र पावसासाठी पुन्हा एकदा वातावरण अनुकूल होईल. कोकणातही काही ठिकाणी याच म्हणजे 31 तारखेनंतर हळू पुन्हा एकदा पावसासाठी वातावरण अनुकूल होण्याची शक्यता आहे. आणि तरीही राज्यात उत्तरेकडील महाराष्ट्रात सरासरीच्या आसपास पाऊस होईल, कारण त्या तिकडची सरासरी या काळासाठी कमी आहे. 31 तारखेनंतर म्हणजे 31 तारखेपासून ते आपण 7 तारखेपर्यंतचा अंदाज पाहतो, ज्यात आपलं हे रोहिणी नक्षत्र असतं आणि तिथून पुढे मग मृग नक्षत्र लागतं. तर त्या काळात उत्तर महाराष्ट्रात सरासरी पाऊस कमी असतो. त्याच्या तुलनेत पाऊस पडतोय म्हणजे सरासरीच्या आसपास पाऊस पोहोचण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा काही भाग हे सुटतील. त्यानंतर याच काळात पश्चिम महाराष्ट्रात खूप जास्त पाऊस पडत असतो. पण त्याच्या तुलनेत म्हणजे पाऊस होईल, पाऊस होणार नाही असं नाहीये. व्याप्ती कदाचित कमी राहू शकते. पण पाऊस होईल. हा पाऊस नेहमीपेक्षा थोडासा कमीच राहील. कोकणातही पाऊस होईल.
पण नेहमीपेक्षा थोडासा कमी राहील. मराठवाड्याच्या दक्षिण भागाकडे सुद्धा पाऊस होईल. विदर्भाकडे सुद्धा या काळात पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मराठवाडा, विदर्भात हा जो काही पाऊस असेल, तो सरासरीच्या आसपास पोहोचू शकतो. म्हणजे हा जो काही येणारा आठवडा आहे, यात पाऊस जरी असला, तरी सुद्धा व्याप्ती कमी आहे. काही ठिकाणी सरासरी इतका पडू शकतो, तर काही भागांमध्ये तो सरासरीहून कमी पडण्याची शक्यता आहे. कुठे कमी होईल ते आपण सांगितलेलं आहेच. आणि तिथून पुढे असं बरेचसे मॉडेल दाखवतात, की जूनच्या मध्यानंतर पुढे सुद्धा पुन्हा एकदा मान्सून कमकुवत होईल. अजूनही तो खूप जास्त त्याने बळ पकडलेलं नाही आणि नंतरच्या काळात तो कमकुवत राहण्याची शक्यता मॉडेल्स दाखवत आहेत. त्यामुळे जर तुम्ही पेरणीचा निर्णय थोड्याशा पावसावरनं घेत असाल, तर तसं करू नका. कृषी विभागाचे सल्ले ऐका. जर पाऊस कमकुवत झालाच पुढील काळामध्ये आता सुरुवातीला पाऊस पडून, तर तुमच्याकडे पीक जगवण्यापुरतं तरी पाणी पाहिजे. नाहीतर काही उपयोग होणार नाहीये. कारण पुढील काळामध्ये सध्या तरी मॉडेल दाखवतात, की पाऊस विशेष नसेल. हवामान विभागाचा मान्सून संबंधीचा अंदाज सुद्धा दुसरा जो अंदाज असतो सुधारित अंदाज तो सुद्धा लवकरच येईल. त्यानुसार आपण सांगूच, की कोणत्या विभागात किती टक्के पाऊस होईल. म्हणजे मध्य महाराष्ट्रात किती टक्के, इकडे कोकणात किती, मराठवाड्यात किती, विदर्भात किती टक्के पाऊस होईल, याचा अंदाजही आपल्याला मिळेल. तो अंदाज आपल्या याच YouTube चॅनलवरती आणि Facebook पेजवरती देण्यात येईल. त्यामुळे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, Facebook पेज फॉलो करा.